आज 1 मे लेबर डे, पण लेबर कसं काय? लेबरला आज पण सुट्टी नाही. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये राजसाडले व्लॉग्स. आणि आजचा व्लॉग थोडा स्पेशल आहे कारण आज आहे महाराष्ट्र दिन. आज रायडिंग गिअर नसून कुर्ता आहे. आपण चाललो आहोत महामोटो फेस्टसाठी, जिथे आपण बऱ्याचशा रायडिंग ग्रुप्सला भेटणार आहोत. आणि आपण आज पूर्ण रायडिंगचं इव्हेंट आहे. तर बघूया नक्की हा इव्हेंट होतो तरी कसा. गाडी प्रेप्ड आहे, आज तसं फारसं काही नाही आहे. तर निघूया आणि पुढे बघूया नक्की किती रायडर्स, कसं आणि काय काय सुपर बाईक्स बघायला मिळत आहेत आज. तर आजची जी राईड आहे त्या राईडमध्ये बरेचसे रायडिंग ग्रुप्स येणार आहेत आणि हा बरा एक मोठा इव्हेंट असणार आहे. मी प्रॉब्ली दुपारपर्यंत जे इव्हेंटला असेल, कारण का नंतर मला ऑफिसला जायचं आहे. तर महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजेच मी पण एका रायडिंग ग्रुपचा भाग आहे. लास्ट टाईम आपण पाहिलं की आपण बायकर विजनच्या ॲनिव्हर्सरी मीटअपला गेलो होतो. तर आता हेही आपण बायकर्स विजनच्या ग्रुपमधून आपण चाललो आहोत मोटो फेस्टला. बघूया एक्झॅक्टली हा मोटो फेस्ट कसा होतो. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही रायडिंग करत असाल आणि तुम्हाला या ग्रुपचा भाग व्हायचा असेल विच इज बायकर विजन, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. हिट इट अप. वेलकम बॅक टू द रायडिंग सेटअप. आज काही नाही आहे, आज सगळं बेसिक आहे कारण आपली राईड बेसिक नाही आहे. तर आपण फर्स्ट रायडिंग मीटिंग पॉईंटला पोचणार आहोत, म्हणजे ते आहे वसईल. इथून आपण एकटेच आहोत. ठाण्यावरनं बरेचसे मेंबर्स आहेत ज्यांना तुम्ही आधीही पाहिलं आहे, जर तुम्ही व्लॉग्स अगोदरपासून पाहत असाल तर. आणि बाकी काही नवीन मेंबर्स आहेत, तर त्यांना भेटूया, बघूया की एक्झॅक्टली कुठे हा इव्हेंट आहे. इव्हेंट तसं तर वसईल आहे, पण एकत्र भेटून मग त्या स्पॉटला जायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. ओके, रस्त्याचं चालू आहे काम. रस्ते दुरुस्तीमुळे ट्रॅफिक. तर सध्याची परिस्थिती अशी आहे की मला लागली आहे प्रचंड भूक. मी जवळजवळ 20 मिनटं थांबलो त्या स्पॉटला आणि आपले रायडर्स आले नाही आहेत. तर मी आता चाललो पुढे जाऊन मी घेणार एक चहा. मला खरंच एक चहाची गरज आहे. बघूया पुढे. चांगलं असं टी स्टॉल वाटतंय. पटकन थांबून इथे घेऊया चहा. एरवणी केली. मी जिथे चहा प्यायला थांबलो तिथेच आपले सगळे रायडर्स भेटले. सो 2 रायडर्स जे आहेत, ही बाईक आणि ही बाईक, हे माझ्यासाठी न्यू मेंबर आहेत. पण बाकी सगळे अचानक. आणि महाराष्ट्र दिनविषयी सो हे खूपच कोइन्सिडन्स होता की सगळे एकत्र भेटणं. इव्हेंच्युअली मीटिंग पॉईंटला आपण एकत्र भेटणारच होतो, पण इथे असं रँडमली भेटणं आणि आता इथून पुढे एकत्र राईड करू. आपल्या राईडला झाली आहे सुरुवात आणि आता आपण फर्स्ट मीटिंग पॉईंटला पोहोचणार आहोत. लेट्स गो. टोटल आम्ही 5 रायडर्स आहोत. आता इथून एक्झॅक्टली त्या मीटिंग पॉईंटला पोचणं आणि किती लोक असतील
हे तिथेच कळेल. आता तिथे पोचायला पण किती वेळ लागेल, आय हॅव नो आयडिया. आज 1 मे लेबर डे, पण लेबर कसं काय? लेबरला आज पण सुट्टी नाही. कामगार दिन आणि कामगारला सुट्टी नाही. वाव. आपण वसईत आलो आहोत आणि इथे रस्त्याची परिस्थिती थोडी वाईट आहे. कंबर फील नाही होणार जर इथे दररोज ट्रॅव्हल केलं तर. वाव, बघा इथूनच दिसतंय ताई होत्या बुलेटवर. सो एकंदरीत वाईब सुरू झाली आहे. मीत क्या बोलता भाई? किधर है? यहीं पे लगा देता हूँ. रहा नहीं जाता. सर्व बायकर झालेत. नुसते बायकर्स. आणि हा आपला बायकर व्हिजन. लाईन अप फॉर्म करायचं आता आपल्याला. गरमी जाणवते प्रचंड. क्रेझी बाइक्स. गोल्डविंग GS 850 पण आहे. बाइकचा आवाज. लांब लांबपर्यंत भगवे झेंडे आणि बाईक्स. किती अमेझिंग वाटेल. जवळजवळ 200+ बाईक्स आहेत आणि लोक किती असतील त्याचं काही भान नाही आहे. आणि त्या इव्हेंटला डायरेक्टली रीच करणारी माणसं ही वेगळी आहेत. आय गेस आपली लोकेशन आली आहे. महाफेस्ट लेफ्ट. आणि one of my favorite bike is here. Like favorite. Kind of a dream bike. Desert X. Anyways, event has started. आता बघूया एक्झॅक्टली काय इव्हेंट आहे. ब्रेकफास्ट,
फन पार्टीज अँड एव्हरीथिंग. धमाल, मजा, बाईक्स आणि बरंच काही हे बघून आता निघतो आहे. तसं तर इव्हेंट हे संध्याकाळी 4ला संपणार आहे, पण माझं ऑफिस आहे तर मग काम आधी आणि मग सगळं. तर आता इथून आम्ही निघतो आहे ऑफिसला जायला आणि ऑफिसवरून मग रात्री घरी. सध्या तरी ह्या सगळ्या बाईक्सना बघून मन भरलं आहे. आता भरलेल्या मनाला घेऊन रिटर्न जायची वेळ आली. तर असं होतं हे महामोठं फेस्ट. बऱ्याच गाड्या, बरेच लोक, प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी सजवून आलं आहे. महाराष्ट्र दिन उत्साहाने साजरा करतात. हा पहिला वर्ष होता महामोठा फेस्टचा. बहुतेक पुढच्या वर्षी अजून सुंदर होईल. बघूया. आता परतीचा प्रवास आणि आम्ही निघालो तिघं, मी, साहिल, विनोद भाई. तर या रखरखत्या उन्हात बघूया किती वाजतात. वाजलेत आत्ता तरी 12. तासाभरात पोचण्याची शक्यता आहे. आता ती शक्यता किती दाट आणि किती आहे की नाही ते बघू. आता लेट्स सी. ऊन आणि गरमी बऱ्यापैकी आहे. होपिंग की घोडबंदर रिकामी असेल. काही सेक्शनला ट्रॅफिक नाही आहे तर काही सेक्शनला ट्रॅफिक आहे. बस ही लवकर क्लिअर झाली पाहिजे बस. पुढच्या काही क्षणातच मी ऑफिसला पोचणार आहे आणि आपला आजचा दिवसाचा प्रवास संपणार आहे. तर म्हणूनच मी हा व्लॉग इथेच एंड करू इच्छितो. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच जण आहेत जे सबस्क्राईब करत नाही आहेत तर नक्की सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.